मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या 6 दिवसांपासून उपोषणावर आहेत। मात्र आज त्यांची परिस्थिती जास्तच खालावल्याचं दिसते आणि यावेळी त्यांनी औषध उपचार घेण्यास देखील नकार दिलाय। याच कारणाने उपोषणास्थळी अनेक नागरिकांची गर्दी झाली आहे। बघूया हा सविस्तर वृत्त। मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे। जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरूच आहे। सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवते। जरांगेच्या उपोषणास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झालेत, पण आज मात्र जरांगेची प्रकृती जास्तच खालवली आणि सरकारी तसेच डॉक्टरांनी उपचार घेण्यासाठी विनंती केली, पण जरांगे ऐकत नसल्याने सगळ्यांनी त्यांना बळजबरीने हाताला पकडून सलाईन लावली। काही वेळाने शुद्धीभर येतात जरांगेंनी ती सलाईन काढून टाकली। यावेळी आंदोलकांकडून सरकारविरुद्ध आक्रोशाने घोषणा देण्यात आल्यात। मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। सरकार आता जरांगेंच्या उपोषणात मध्यस्थी करणार की जरांगेंना पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करणार हे पाहावं लागेल। मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी घेणार आणि तसं नाही झालं तर उपोषण करतच मुंबईत घुसणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। 14 फेब्रुवारीला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला अधिवेशनाचे दिवसेंदिवस विशेष अधिवेशन बोलविण्यासाठी मान्यता देण्यात आली। त्यामुळे आता 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासंबंधित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन पार पडेल। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं बेमुदत उपोषण सुरूच आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।